माझ्या महाराष्ट्रातील SC ST OBC त्यानंतर गरीब मराठ्याच्या लोकांनो 95% लोकांनो आणि जे संविधानाला मानतात, तसेच माझे EVMचे जे माझे ॲडव्होकेट आहेत किंवा EVMच्या विरोधात आमचं एक दिल्लीला हे झालेलं आहे, त्यात प्राचासाहेब, भानुप्रतापजी, मलिक साहेब, रतनलालजी, लक्ष्मण यादव, पुष्कळ लोक आहेत त्यात. त्यानंतर माझे मित्र डॉक्टर खदात सर बॉम्बसेपचे, वामन मेश्रामजी, त्याचे संभाजी ब्रिगेडचे जेवढे काही माझे मित्र आहेत. त्यानंतर दादांनो माझे वडील बंधू हायकोर्टचे जज BJ कोळसे पाटील आणि माझे प्रेरणास्थान डॉक्टर मामा देशमुख, ज्यांची मयत काढलेली आहे या RSSच्या लोकांनी. आणि बघा दादांनो, डॉक्टर आहा साळुंखे, डॉक्टर मामो देशमुख सारख्या लोक ज्यावेळेस पद्मश्री दिलं ते कादंबरीकाराला. कारण आमच्या महाराष्ट्रामध्ये जेवढे काही संत, राजे, महाराजे सगळ्यांना यांनी मारलेलं आहे. आणि त्यानंतर बघा 15व्या शतकापासून राजे महाराजे झालेत बघा, एक एक शूर राजे झालेत दादांनो. जेवढे संत, बसेश्वर सगळ्यांना मारलं. आणि पहिली क्रांती जगसंत श्रेष्ठ तुकाराम, जगातला श्रेष्ठ, ज्याचा जन्म 1608चा आहे, आणि त्याला मारलं आणि सांगतात पुष्पक विमानाने गेले. त्यानंतर त्यांचा गुरु, त्यांचं म्हणजे शिवाजी महाराजांचा गुरु तुकाराम महाराज, 19 फेब्रुवारी 1630चा जन्म. आई जिजाऊ, जेव्हा शिवाजींचे वडील मरण पावले तेव्हा तिला सतीप्रथेसाठी प्रोत्साहन देते. म्हटलं खबरदार जर हात लावलं तर. कितीतरी जिवंत आया बहिणींना सतीप्रथेमध्ये जाळलं. आमचं किती वर्ष आमचं पशु पक्षासारखं त्यापेक्षासुद्धा नीच स्तराला नेऊन ठेवलेलं होतं दादांनो. जिवंत मारायचे, जिवंत मनुस्मृती तयार करून किती आया बहिणींना जाळलं किती. कारण हे या लोकांचा धंदा आहे, हे आपल्या देशातनं नाही आहेत. हा भागवत जे ते सांगतात ते सांगतो की आम्ही जातीव्यवस्था तयार केली, आम्ही हे केलं ना, आम्ही तुमचं शोषण केलं. त्यानंतर 15व्या शतकामध्ये, 16व्या शतकामध्ये जेव्हा शिवाजी राजे झालेत, आणि बघा जिजाऊ सिंदखेड राजाची आहे, मी पण विदर्भातलाच आहे. आणि एवढा मोठा राजा, जगातला सगळ्यात शूर राजा, त्याचे मुसलमान सरदार होते. आणि आम्ही बघा दादांनो स्त्रियांना किती मान दिलं. आणि त्यानंतर बघा जिजाऊ लढली. जिजाऊ न्यायासाठी, जनतेच्या न्यायासाठी लढलेले आहेत. ऐका गिधड लोकांनो, शिवाजी महाराज जिजाऊचं नाव घेणाऱ्यांनो, संभाजी महाराज बघा 1657 32 तुकडे केले भीमा राजावर पुण्यातल्या लोकांना. आणि गंगाराम महाराजांनी त्याची समाधी बांधली वडू बुजुर्गला. त्यानंतर बघा, त्यानंतर कोण झालेत? अहिल्याबाई होळकर झाले, तारा राणी झाले, राजाराम महाराज, कितीतरी संत झालेत. जेवढा अन्याय अत्याचार मोगलांनी नाही केला. आणि हे यहुदी जे आले आहेत, आर्य यहुदी, हत्यारे, आतंकवादी, देशद्रोही लोक. त्यानंतर बघा दादांनो 18व्या शतकामध्ये ज्योतिराव फुले आले. अरे मोगलांनी जेवढे अत्याचार नाही केलं, ते बिचारे आपलं वर्चस्व आणि पैसा कमवण्यासाठी आलेले होते. आणि यांची एक खासियत, जे पण आले आहेत मोगलचे सुद्धा हे हायब्रिड तयार झालेले आहेत. अजूनही 1% आर्य यहुदी हत्यारे आमच्या देशात मुसलमान आहेत, काही गेलेत तिकडे. आणि इतिहास बघा, हे एकच आहेत. त्यानंतर बघा 18व्या शतकामध्ये जेव्हा इंग्रज आल्यानंतर, 11 फेब्रुवारी 1827चा जन्म आहे बघा. इंग्रज आलेत म्हणून ज्योतिराव फुले झालेत. आणि सावित्रीबाई फुलेला शिकून पहिली शाळा फातिमा शेख दिली आणि 1 जानेवारी 1848ला पुण्यात काढली. त्यानंतर शाहू महाराज जन्म 74चं, बिरसा मुंडा. आणि जेव्हा ज्योतिराव फुलांनी समाधी शोधून काढली आणि शिवजयंती केली, तर आतंकवादी टिळकांनी गणेशोत्सव सुरू केलं आणि शेतकऱ्यांच्या असूडनं गुलामगिरी लिहिलं.
हे आतंकवादी टिळक आगळकर यांनी 1885मध्ये काँग्रेसची स्थापना केली आहे. खरं आहे का खोटं आहे? त्यानंतर 14 एप्रिल 1891ला बाबासाहेबांचा जन्म झालेला आहे. आणि शाहू महाराजांनी सांगितलं जो कोणी शाळेत जाईल त्याला 1 पैसा मी फाईन करील, आणि 50% आरक्षण दिलं. 1900मध्ये बिरसा मुंडाला विधून मारलं. कारण यांचं मनुस्मृतीचा अर्थ असं आहे, हे मनाप्रमाणे वागतील. यांचं रक्त जे आहे ते मी आज रक्त सांगतो यांचं, की बेईमानी, बी फॉर बेईमान. बेईमानी करून एक सुंदर बाई जर रस्त्यावर असेल तिला पकडायचं, तिचं हे करायचं, हत्या करायचं, सगळं करायचं. बघा 21व्या सदीत म्हणतो तो 3 पोरं करा, आणि त्या आतंकवादी फडणवीसची बायको म्हणते रजिस्ट्रेशन नंबर वेश्या वंशाला. अरे तर गधड्या चांगला आहे ना, ती वेश्या व्हायला तयार आहे तर तू चढणं त्याच्यावर. कोणी मनाई केली आहे तुला? 3 पोरं करायला सांगतोस तो सांड्या. आमच्या आया बहिणी ते 1500 आणि 3000च्या आणि अशा नाही आहेत, ह्या जिजाऊच्या पोरी आहेत. लक्षात ठेव. हां, मी अजूनही सांगतो वॉर्निंग देऊन, तुमची जेवढी चलाकी आहे ना तेवढी चलाकी मी लोकांना, तुमची हत्या करणार म्हणते, करणार वर्डमधनं. लक्षात ठेव. हाय बिरसा मुंडाचं रक्त आहे, आणि जिथं बुद्धाची भूमी आहे त्या एरियातला तो रक्त आहे हा आदिवासीचा, बिरसा मुंडाचा. हां, 1500-3000 विकल्या गेली का आमची आई बहिणी? हां, आणि काय म्हणतात त्यांना? वेश्या व्यवसाय करायला सांगतायत. अरे माझ्या पोरींनो, उतरा रस्त्यावर, तुमचं सगळं गेलेलं आहे. आणि त्यानंतर चर्चिलनी म्हटलं 3% आणलं 1919ला यांचं ज्युडिशनरीमध्ये, आणि 20ला शाहू महाराजांनी परिषद सांगितलं की आजपासून SC ST OBC 90% बहुजनांचे लीडर बाबासाहेब आंबेडकर. आणि 20ला परिषद घेतली, सांगितलं. आणि बघा 9 मे 1922ला 6.5 फूट राजा, त्यांना 20 देऊन मारलं. आणि बाबासाहेबांचं नॉलेज बघून 1925मध्ये कोणी काढले हो जनसंघ? आतंकवादी टिळक आगरकर. अरे यहुदी हत्यारे आतंकवादी संघटनेच काढलेली आहे ना. हां, आणि 42मध्ये गांधी हा बनिया होता, काँग्रेसमध्ये होता. बघा मजा बघा. चले जाऊ म्हटलं तर कोण गेले हो? SC ST OBCचे लोक गेले, पाया चपला नव्हत्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी. किती विश्वासू लोक होते दादांनो, अनपढ होते पण. आणि त्याची हत्या कोणी केली? आर्य विदेशी यहुदी आतंकवादी हत्यारे टिळक आगरकर यांनी. काँग्रेस, जनसंघ, RSS, आणि आजची BJP, आताची राष्ट्रवादी, शिवसेना आणि अलायन्स. नाथुराम आतंकवादींनी 30 जानेवारी 1848ला गोळी मारून अमानुष हत्या केली. बरोबर आहे का? काँग्रेसी तेच, BJP तेच, नाथुराम घोडसे तेच, आर्य यहुदी तेच, आणि सगळं. त्यानंतर बाबासाहेबांनी संविधान पीठावर जाऊ दिलं नाही. मंडलनी, जोगेंद्र मंडलनी रिजाईन केलं. मुसलमान आणि आदिवासी लोकांनी तलवारीच्या टोकावर बाबासाहेबाला निवडून आणलेलं आहे. ऐका जिजाऊच्या अवलादांनो, शिवाजी महाराजांच्या अवलादांनो, सगळ्यांना सांगतो शाहू फुले आंबेडकरच्या अवलादांनो. आणि तुम्ही काय रे मराठ्यांनो, गधड्यांनो, आज गधडे म्हणतो भाडव्यांनो, तुम्ही आमच्यावर का राज्य करायसाठी कुठं मेले का रे आता हे? हां, शाह मानव, विश्वंभर चौधरी, हां, गधड्यांनो, एवढं फ्रॉड इलेक्शन झालं तर कोणी निघतं काय? काय जरांगे पाटील मेल्या का तुमच्या 1 मराठा लाख मराठा? हां, आणि तो हेकर टोंड्या शरद पवार हरामखोर डुकराचं खाणारा 1 आमच्या करोडो पोरांचं हे केलं. आणि बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिन्यात 18 दिवसात 26 नोव्हेंबर 1949ला जेव्हा संविधान बनवलं, काय म्हणतात? 25ला म्हणतात हिंदू राष्ट्र म्हणजे मानसिक गुलाम. म्हणजे यांचं असं आहे, ते जे म्हणतील ते करा, नाही तर तुम्हाला मारणार. तुमची माय पाठवून द्या आमच्याकडे, नाही पाठवलं तर आम्ही उचलून घेऊन जाऊ. अरे कशाला उचलतोस? आहे की रजिस्ट्रेशन तयार करून 3 पोरं करायला सांगतोस ना? तू एवढा म्हातारा झालास, तुमच्या ऑफिसच बघा ना. लक्षात ठेवा, तुमच्या कत्ली करणार. आणि आता भीमा कोरेगाव पेरियारने सांगितलेलं आहे, मी नाही म्हणत. साप दिसत असेल तर सापला सोडा, आणि पंडितला पळ मारा भाडव्याला. विसरू नका, भीमा कोरेगाव महाराष्ट्रात झालेलं आहे. हां, आणि बाबासाहेबांनी काय दिलं? स्वाभिमान शिकवलं शिवाजी महाराजांनी. बघा
एक पोरगी आणली तरी कल्याणचे ऐक खबरदार, आणि सगळ्यांना न्याय दिलं. आणि बाबासाहेबांनी एकमताचा अधिकार स्वाभिमाने जगायला दिलं. आरक्षण म्हणजे रक्षण. महामानव होते बाबासाहेब. एवढा अत्याचार केला तर एकमताच्या ठिकाणी या कुत्र्यांवर, हे यहुदीच्या अवलादीवर विश्वास ठेवलं आणि हे घराणेशाहीवर विश्वास ठेवलं. त्यांच्या घरात घुसून हायब्रिड तयार केलं आणि यांचं मनसुद्धा तसं झालं आहे. सांगतो मी अजून. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय. जगातला पहिला तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही मानत. यांना त्या सवयी लागल्या आहेत ना चंबळ्याच्या ना, आमचं शोषण करायचं. हे खरं कारण आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय. लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलेलं राज्य. कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया. 51ला कालेरकर आयोग. आणि गांधीला जेव्हा मारलं तेव्हा PN गाडगीळचे वडील होते तिथं. काय रे नथू, आणि चड्डी उघडून पाहिलं तर सुनता. म्हणजे किती हे कपटी लोक आहेत. हे नाही सुधारणार. यांच्या कत्ला केल्याशिवाय हे सुधरू शकत नाही. आणि जग यांचे कत्ला करणार आहेत. मी सांगून ठेवतो आजी, जगामध्ये असं कुठंच नाही आहे. नेट उघडा तुम्ही, आता 21व्या सदीमध्ये आहेत. नेट आला 14 नंतर. त्यानंतर हिंदू कोड बिल आणि काल रिझाईन केल्यानंतर मला सांगा 52मध्ये कोण शिकले होते हो? पहिलं इलेक्शन झालं. कोण शिकलेले होते? कोण झालेत PA तुमचे? SC ST OBC शिकलेले नव्हते. घराणेशाही आणि हे पेशवाई. बरोबर आहे. आणि तो नड्डा म्हणतो, मी नाही, यांचेच सेंटेन्स सांगतो की बाबासाहेब को 78,000 मज इनव्हॅलिड आणि 14 मत से गिराया. आता मला सांगा, काँग्रेसी तेच, BJP तेच, RSS तेच. खरं आहे का खोटं आहे दादांनो? बरोबर आहे. त्यावेळेस काय होतं? 14 ऑक्टोबरला दीक्षा घेतली, 6 डिसेंबरला बाबासाहेबाला खून करण्यात आलेला आहे. आता पब्लिश झालेला आहे, बघून घ्या. मला काय म्हणायला हे नाही, रिपोर्ट आलेला आहे. विलास खरात सर जे बॉम्बसेटच्या त्यांनी काढलेलं आहे. आणि माझा जन्म 59चं. 60मध्ये यांनी विदर्भ मराठवाडा ॲड केलं. कोणी मागणी केली होती का दादांनो? कारण काळा कोळशा, फॉरेस्ट, पॉवर स्टेशन आणि चितपाव संघटनेचं ऑफिस आहे का? जरांगे पाटील तुमचे कुठं गेले? 1 लाख मराठा ते सांगा मला. आता एवढं मोठं फ्रॉड झालं आहे तर. हां. आणि 62मध्ये कतलखाना काढलं. इंदिरा गांधी ही मानवतावादी होती. त्यांनी प्रायव्हेट बँकांना नॅशनलाइज केलं. 71मध्ये बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिलं. 73ला दुष्काळ आला. त्यानंतर तिने कितीतरी अंडरटेकिंगचे हे काढले दादांनो. आणि BMS ही RSSची आणि AIDF ही RSSची. हे दोन्ही बनवणारे कोण आहेत? विदेशी, यहुदी, आतंकवादी, हत्यारे लोक. बरोबर आहे का? काही डाऊट असेल तर सांगा. आणि त्यानंतर यांनी स्ट्राईक केलं आणि इंदिरा गांधींनी 75मध्ये इमर्जन्सी लावली. आम्ही शिकलो होतो का दादा त्यावेळेस? SC ST OBC 90% लोकांना विचार करा जरा. मी विचार करायला सांगतो तुम्हाला. आणि तिला राजनारायणना बरेली रायबरेलीतनं जेठमलाने इन्व्हॅलिड केलं. आणि 77ला जेव्हा गव्हर्नमेंट आली मोरारजी देसाईची, त्यावेळी चरण सिंग, चंद्रशेखर, रामविलास पासवान, लालू प्रसाद यादव, बाकी असे लोक होते. आणि मंडल साहेबांनी तिथं मंडल कमिशनचं याला सुरुवात केली. 77मध्ये पुलत कोणी काढली आहे हो? कोण होता तिथं? जनसंघ होती का नाही? हा लात मारणारा 90% समाजाला, हा बलात्कारी, भांडे घासणारा बाईचा 9 वर्षाच्या पोरीवर बलात्कार, चाबी याच्या खिशात, काढा ती केस. हां. आणि त्यानंतर रामाचा नावाने किती कत्ला केल्या? हिंदू 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 हिंदू, गांडू गांडू गांडू. सुप्रीम कोर्ट म्हटलेलं आहे, शिवी म्हणून. आणि 80मध्ये जनसंघाची BJP झाली. आणि इंदिरा गांधीला यांनी मारलं. कोण? RK धवन. आणि यांनी हिंदू आणि सिखचा झगडा, कारण यांची दूरदृष्टी खूप आहे. बरोबर आहे. त्यानंतर राजीव गांधी झालेत. राजीव गांधी पायलटहून प्राईम मिनिस्टर. आणि ते म्हणतात 1 रुपया जेव्हा येतो 90मध्ये, हे 10 पैसे खर्च, 90 पैसे खातात. मी आलो तर 15 पैसे खाऊ देईल आणि 85 पैसे खर्च करेल, कारण कांशीरामची चळवळ. तर त्या बिचाऱ्याचे 91मध्ये तुकडे तुकडे झालेत. आणि कोण झाला? नरसिंगराव. बरोबर आहे. गेट करा याला हे केलं, OBCच्या आरक्षणाला क्रिमिनल लावलं. कोण लोक आहेत हे?
त्यानंतर अटल बिहारी वाजपेयींनी पेन्शन बंद केल्या 2000मध्ये. मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो दादा.